रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले 8 डिसेंबरला सातपूरला। नुकत्याच विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला चांगले बहुमत मिळाले आहे। त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रात सिंहाचा वाटा आहेच। पण नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आदेशित केले होते। त्याच आदेशाचं पालन करीत रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम करीत उत्तर महाराष्ट्रातील 37 पैकी 33 आमदार निवडून आणण्यात रिपाई उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना यश आले आहे। त्याच अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेला भुजबळ फार्म उड्डाणपूल भुयारी मार्ग येथे आगमन झाल्यानंतर 12:30 वाजेला शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद होणार आहे। नंतर दुपारी 1:30 वाजेला त्र्यंबकेश्वर रोडवरील लोंढे मार्ग सातपूर पोलीस स्टेशन शेजारील BLV हॉटेल येथे स्नेहसंवाद मेळाव्याचे सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी महानगर प्रमुख नारायण गायकवाड, PL ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंढे, जनरल माथाडी कामगार युनियन प्रदेश सरचिटणीस दानशूर दीपक नानाजी लोंढे, महिला जिल्हा प्रमुख मनाली जाधव, समाधान जगताप, बाळासाहेब सोळशे या पत्रकार परिषदेत उपस्थित होते। पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार आठवले साहेबांचा रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी झंझावाती दौरा आयोजित करण्यात आला आहे। आठवले साहेब सकाळी ठीक 11 वाजता नाशिकमध्ये यांचं आगमन होईल। उड्डाणपूल भुयारी मार्ग भुजबळ फार्मजवळ नाशिक येथे त्यांचं भव्य प्रमाणात स्वागत करण्यात येईल। त्यानंतर नाशिक येथील शासकीय विश्रामगृह गोल्ड क्लब गेस्ट हाऊस येथे 12:30 वाजता सभागृहामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। 1:30 वाजता उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्नेहसंवाद सोहळा BLVD हॉटेल लोंढे मार्ग प्रवेशद्वार सातपूर पोलीस स्टेशन शेजारी त्र्यंबक रोड नाशिक येथे 1:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये जे 5 जिल्हे आहेत नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर याचा अर्थ असा अहिल्यानगर, या 5 जिल्ह्यामध्ये जे काही केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत, काही राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची कार्यकारिणी जिल्हा प्रमुखासह प्रमुख कार्यकर्त्यांचा हा स्नेह संवाद सोहळा आयोजित करण्यात आला आहे। आठवले साहेब प्रामुख्याने यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। विविध विषयाला स्पर्श करण्यात येणार आहे। मला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विशेषतः आठवले साहेबांचा सार्थ अभिमान आहे की उभ्या महाराष्ट्रामध्ये जे विरोधी पक्षाने जे वातावरण निर्माण केलं होतं, आरक्षण बदलणारे, संविधान बदलणारे, याला प्रत्युत्तर म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये आठवले साहेब ज्या ताकदीनं फिरले, माझ्यासारख्याला स्टार प्रचारक केल्यामुळं बघा उत्तर महाराष्ट्र पुढचं मर्यादित बोलेल की 37 विधानसभा पैकी 33 एकतर्फी निवडून आलेत। नाशिकच्या 14च्या 14 जागा आल्यात। एक जागा आपल्याला माहिती आहे जी जागा लढलो नाहीत। यामध्ये सर्व पद्धतीचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचं खारीचा सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे हा झंझावाती दौरा मध्ये अनेक
विषयाला स्पर्श करता येणार आहे. त्यानंतर आठवले साहेब काय आदेश देतील, परत काही कार्यक्रम आहेत, परत सभा घ्यायच्या आहेत. जे जे आठवले साहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही कामकाज करू. परत माझ्या नेत्याचा नामदार रामदासजी आठवले साहेबांचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्याचा आणि कार्यकर्त्याचा सार्थ अभिमान आहे की सत्तेमध्ये हा एवढा प्रचंड पद्धतीनं जो विजय प्राप्त झाला आहे, विरोधकांना काही ना काहीतरी बहाणेबाजी करायची असते, कोणावर आणि कोणावर तरी काहीतरी दोषारोप द्यायचा असतात. मी जाहीरपणे सांगेन की उभ्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा 1 खासदार असताना 13 खासदार आले, तेव्हा ईव्हीएम मशीन काही खराब होती का नाही, ती आत्ताच का झाली. नाशिकमध्ये लढणारे, पूर्वमध्ये लढणारे जे होते ते भाजपच्या कमळावर निवडून आले होते. मध्यमध्ये असणारे भाजपच्या कमळावर निवडून दुसऱ्या पक्षात गेलेले, आणि पश्चिममध्ये हे तीनही उमेदवार हे नगरसेवक म्हणून आलेले, ते कमळाच्या निशावर निवडून आले. तेव्हा पण मशीनमध्ये घोळ होता का? मग ते कोणत्या पात्रतेने आले? त्यामुळे हे दोष देण्यापेक्षा जय आणि पराजय हा स्वाभिमानाने स्वीकारायचा असतो. सत्ता आल्यानंतर जेवढं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं श्रेय आहे, जेवढी ताकद आहे, त्याचा उपयोग आम्ही सन्माननीय 14च्या 14 आमदाराच्या माध्यमातून झपाट्याने कसा विकास होईल, आगामी सिंहस्थ काळामध्ये नागरिक सुविधा कशा प्राधान्याने प्राप्त होतील, विशेषतः स्लम जे आहेत, स्लमचा सर्वे झालेला आहे. अनेक स्लममधून मध्ये अजूनही सर्व्हिस चार्जेस, भूभाडे, घरपट्टी लागलेली नाही. असे अनेक मुद्दे आहेत. जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी ते काम जिद्दीनं करून घेण्याची जबाबदारी मात्र आमची वाढली. कारण जनतेने रिपब्लिकन पक्षाच्या आमच्या नेत्याकडे, आमच्याकडे बघून मतदान केलंय, आणि याची जाणीव, माझी खात्री आहे, याची जाणीव ही सत्ताधारी महायुतीच्या सर्व आमदारांना, त्यांच्या नेत्यांना जाणीव आहे. मला भाजपचा, विशेषतः सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सार्थ अभिमान आहे. भले सर्व भाजपच्या पदाधिकारी, ज्येष्ठ नेत्यांना माझ्याबद्दल काही सांगितलं चांगलं असावं, परंतु एका जाहीर सभेमध्ये माझ्यासारख्या एक सर्वसामान्य उत्तर महाराष्ट्राच्या प्रमुखाचा आस्थेने विचारपूस करणारा हा पंतप्रधान आहे. तो एका कार्यकर्त्याची एवढ्या आस्थेने काळजी घेतोय. मला विश्वास आहे, मला खात्री आहे की आमच्या आठवले साहेबांनी घेतलेला निर्णय हा अचूक आहे, आणि त्याच ताकदीची काळजी घेऊन दत्तक घेतलेलं नाशिक सुजलाम सुफलामतेकडे कसं जाईल, दळणवळणाचे साधनं कसे वाढतील, व्यापार उद्योग कसा वाढेल, उद्योगधंदे कसे येतील, अशा पद्धतीनं आम्ही अपेक्षा करतोय. नाशिक ते मुंबई हा 1-2 तासात का होत नाही, जसं कसारा घाट झाल्यानंतर. स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.